माझे नाव आहे मृणाली बळवंत पाटील. मी सांगलीमधून आले. का आले तर मला फक्त तुमच्यासारखं बनायचंय. माझं स्वप्न आहे की मला तुमच्यासारखंच बनायचंय. मला खरंच झोप सुद्धा लागत नाही की मला तुमच्यासारखं बनायचंय. आणि यासाठी छान वाटलं, खूप छान वाटलं. डिटेलिंग मध्ये शिकायला मिळालं म्हणजे तुला सॅटिस्फॅक्शन मिळालं. हा, जसं मला आवडलं शिकाय तसं तुम्ही शिकवलं. माझं नाव नीता जाधव. मला पण मी साडी लवर आहे, त्यामुळे मला ब्लाऊजची पण फार आवड आहे. आणि लहानपण पहिले पण शिकलेले 8-10 वर्ष झाले आम्हाला भेटून. आणि आहे आमचं. आता तू कुठून आलीस? मी रावेतमधून आले. आता ती रावेतला राहते. माझं नाव सानिका गुरव आहे. मी इथूनच टावरलाईन मधूनच आले. मला पण खूप असं इच्छा होती की शिकायचं तुमच्याकडून, पण माझं जॉब मध्ये असं म्हणजे बॅलन्स होत नव्हतं ते. पण तुम्ही असं सांगितलं की पार्ट टाइम करू शकते, तर मग ठीक आहे ह्यांच्याकडून शिकायचं. यामुळे मी इथं आले. म्हणजे काहीच माहिती नव्हतं. तिथपासून ते मेजरमेंट पासून तुम्ही कसं धरायचं, कसं करायचं, किंवा कुठं काय इंच वगैरे ते असतं त्याच्यापासून जे तुम्ही शिकवलं ना, तिथपासून असं वाटतं की हा मी करू शकते. आणि त्याच्यामुळे मला ते मास्टर ब्लाऊज क्लासेस ते पूर्णपणे अशी शिकायची अशी इच्छा आहे माझी. आधी म्हणजे बघितलं होतं की तुमच्या इथं स्टुडिओ वगैरे आहे. असं खूप दिवसापासून शिकायचं होतं, पण पण ह्यावेळी जी बॅच शिकायला असं वाटतं की ह्यावेळी काही चुकवायचं नाही. त्यामुळे ह्यावेळेस पटकन हे करून घेतलं. आणि तुम्ही खूप छान शिकवता. मग आधीच असं डोक्यात होतं की इथंच शिकायचं, भले लेट होऊ दे पण इथंच. म्हणून त्याच्यासाठी घेतलं आणि आता शिकणार. मी काही दिवसापासून डिप्रेशन मध्ये जास्त चाललेली, त्याच्यामुळे माझं मिस्टर कुठेतरी इझी राहा, त्याच्यामुळे मला आवडते काम करायला आलेलं. माझं नाव साक्षी करून आहे. 1-2 दिवस झाले यायला लागली. तेव्हापासून मला असं वाटतं की हा कुठं तर काही होऊ शकते याच्यामध्ये. त्यामुळे जेव्हापासून येते तेव्हापासून ठरवले काही करणार तर याच्यामध्येच करणार तुमच्यासारखं. राहते खूप दिवसापासून करायला म्हणजे मला वाटतं म्हणजे डोक्यात शिरवलं का नाही. खूप म्हणायचे की तुला म्हणजे खूप जमणार नाही त्याचे क्लास लावायला. मी काय 8 दिवस क्लास लावला आणि आतापर्यंत जे शिकवलं ते माझ्या डोक्यामध्ये म्हणजे झाली की एक आकृती तयार झाली. व्हेरी गुड. म्हणजे समजतंय मला. मी तामाणी वस्ती इथून आली. मला ब्लाऊज खूप शिकायची हौस आहे, पण मला मॅडमांनी जे शिकवलं ते भरपूर काही समजलं. त्याच्याबद्दल मॅडम झालं. आता जेवढं शिकवलं होतं तिथनं पुढे पण मॅडम जेवढं सांगतात तेवढं खूप भारी सांगतात. मी याच्या आधी 2-3 ठिकाणी गेले, पण मला असा एक्सपिरियन्स कुठे झालेला नाही. त्यामुळे थँक्यू मॅडम. नागेश्री बनवून मी माझ्या स्वतःसाठी शिकण्याचा एक्सपिरियन्स. मला माझा लँग्वेजमुळे थोडासा प्रॉब्लेम होत होता, पण तुम्ही शिकवताय म्हणजे मी शिकवते ते तुला समजते. समजते.